माझं नाव आहे डॉक्टर सागर गणपती इगळे. बरं. मी मूळचा उत्तूरचाच. माझं मेडिकलचं शिक्षण ते सांगली गव्हर्नमेंटला झालेलं आहे आणि सध्या मी MD करतोय गोवा युनिव्हर्सिटी या ठिकाणी आणि फेलोशिप करतोय मी अमृता इन्स्टिट्यूटला कोचिंगला. ओके. तर माझी फेलोशिप आहे क्लिनिकल कार्डिओलॉजीमध्ये आणि MD करतोय मी जनरल मेडिसिनमध्ये. ओके. ज्याला नेहमीच्या भाषेमध्ये काय चिकित्सा म्हणतात. काय म्हणतात? काय चिकित्सा म्हणजे शरीरावरती करण्यात येणारी चिकित्सा. ओके ओके ओके. तर मी MD त्या काय चिकित्सेमध्ये करतोय आणि फेलोशिप जे आहे माझं ते क्लिनिकल कार्डिओलॉजीमध्ये करते कोचिंगला. ओके ओके ओके. आणि माझी पार्श्वभूमी म्हटलं तर माझं कुटुंब संपूर्ण शेतकरी कुटुंब आहे. आई वडील माझी शेती करतात. एक छोटा भाऊ आहे तो नोकरदार आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहयोगातून माझं शिक्षण मी DDचं पूर्ण केलं सांगली गेले. वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी ह्यासाठी ठरवलं जायचं की शेतकरी कुटुंबाचे हाल आणि शेतीविषयी ज्या असणाऱ्या लोकांच्या विषयी भावना असेल, शेतीमालाचा भाव असेल, त्यामुळे मी एक इंटेन्शन ठेवलं होतं की आपण असं करायचं की जे आपल्या कुटुंबामध्ये आजपर्यंत कोणी केलं नसेल. बरोबर. आमच्या कुटुंबामध्ये आजपर्यंत कोणीही डॉक्टर नव्हतं. मला तिथून प्रेरणा मिळाली की नाही बाबा आपल्याला हे फील्ड खूप योग्य आहे आणि आपण डॉक्टरच बनायचं. ज्या दृष्टीने मी पावलं टाकत गेलो. मग 10वीला मला चांगले मार्क पडले, 11वी 12वीला चांगले झाले, CETला मला चांगले मिळाले आणि नशिबानं मला सांगली गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळालं. मी तिथे UG बाहेर पडलो. तर माझं 10वीपर्यंत शिक्षण इथल्या गावातल्याच एका शाळेमध्ये झालं, ज्याला उत्तर विद्यालय उत्तर म्हणूया आपण. यासगावकर सर त्याचे संस्थापक वगैरे होते. म्हणजे साने गुरुजींच्या वारसा असणाऱ्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर 11वी 12वी हे मला हायस्कूल करीलच येते. ते महाराणी राधाबाई हायस्कूल करीलच येते झालं. ओके ओके. गावामध्ये अशी धारणा असते किंवा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी धारणा असते की MD किंवा फेलोशिप करणारे डॉक्टर हे खूप हुशार असतात, ज्ञानी असतात. त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा थोडासा बदलावा. माझ्याकडे जरी गट्स असेल, चांगले पेशंट किंवा सिरियस पेशंट जरी मी चेक करत असतो किंवा त्यांचा हँडल करत जरी असतो तरी लोकांना विश्वास यावा आणि मलाही काहीतरी स्किल चांगल्या पद्धतीचं जे लोकांना देता यावं यामुळे मी MD फेलोशिप स्वीकारली करत आहे सध्या. वैद्यकीय शिक्षण घेताना खूप साऱ्या अडचणी आल्या आणि पहिल्यापासून जर तुम्हाला सांगायचं गेलं तर मला आर्थिक अडचण खूप आली. कारण मेडिकल फील्ड हे खूप कॉस्टली फील्ड आहे. बरोबर. तर ते पैशाची जमवाजमव करताना माझे ॲडमिशन इव्हन गव्हर्नमेंट कॉलेजला जरी ॲडमिशन मिळालं असलं तरी मला त्यांची पैशाची जमवाजमव करताना खूप अडचण आली. बऱ्याच नातेवाईकांनी मला मदत केली, माझ्या चुलत्यांनी मला मदत केली, माझ्या मामांनी मदत केली, माझ्या मामाच्या आईने मदत केली. काही लोकांनी सोनं दिलं, काही लोकांनी आपल्या सारखेतून थोडे पेमेंट केले आणि मग माझी फर्स्ट इयरची फी वगैरे भरली. सगळ्यात मोठी अडचण मला हीच होती की आर्थिक नियोजन कसं ह्या 4-5 वर्षातलं सांभाळायचं. आणि शेतकरी कुटुंब असल्यामुळे मला एक 17 आणि 20,000 रुपये पण फी भरणं अशक्य होते त्यावेळी. पण हे सगळे माझ्याशी पाठीमागे राहिले त्यामुळे मी शिक्षण पूर्ण करू शकतो. की नवीन डॉक्टरांना पटकन स्वीकारलं जात नाही. बरोबर. आमच्या फील्डमध्ये असं म्हणतात की ज्या डॉक्टरचं वय ज्यादा तो खूप ज्ञानी आणि खूप हुशार असं समजलं जात आहे. त्याला अनुभव जास्त आला असं समजलं जात आहे. त्यामुळे बऱ्याचशा पेशंटचा फ्लो असतोय तो जुन्या डॉक्टरांकडे जास्त असतो. आणि दुसऱ्या पद्धतीची काही लोक असतात की जे टेस्ट करतात तुम्हाला की नाही बाबा नवीन डॉक्टर आला बघूया तर कसं आहे. त्यामुळे सुरुवातीला माझ्याकडे 10-12 पेशंट असायचे दिवसाला. लाईफस्टाईल डिसीज हे कॉमनली उद्भवण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण जंक फूड म्हणताय, फास्ट फूड म्हणताय, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे म्हणजे आरामदायी करणं, व्यायाम न करणं, शरीराला पीळ पडेल किंवा नाही अशी कोणतीही कामं न करणं, व्यसनाधीनच्या नावे लागणं. तर ह्याच्यामुळे आपल्याला जीवनशैलीशी रिलेटेड जे आजार असतात ना ते होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये स्थौल्यता म्हणजे जाडेपणा, मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याचे चान्सेस जास्त आहेत, एंडोक्रिनल डिसऑर्डर होण्याचे चान्सेस आहेत जसे डायबिटीज वगैरे. तर भविष्यासाठी ही खूप धोकादायक गोष्ट आहे. त्यामुळे जीवनशैली ही चांगल्या पद्धतीने स्वीकारून आयुर्वेदामध्ये जसं सांगितले की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य यांचं तंतोतंत जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही आजारापासून लांब राहू शकता. शक्यतो लाईफस्टाईल डिसीज पासून तुम्ही लांब राहू शकता. योग्य आहार खाणं, पुरेशी झोप घेणं आणि ब्रह्मचर्य म्हणजे नुसतं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नाही पण इट्स ऍक्टिव्हिटी ऑफ डेली वर्क. त्याच्यामध्ये तुम्ही व्यायाम असेल, तुम्ही समाजामध्ये कसं वागता हे पण असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हे ब्रह्मचर्यामध्ये येतात. त्या व्यवस्थित स्वीकारून जर केलं तर आपण आजारापासून लांब राहण्याची शक्यता जास्त असते. वापराची हीच पद्धत आहे की येणाऱ्या तुमच्या जवळच्या काही पेशंटवरती त्यांचा वापर करायचा. वापर केल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल की तो पेशंट जर सांगत असेल की नाही बाबा मी दिलेल्या मेडिसिन मला
पहिल्या मेडिसिनपेक्षा थोडा जास्त फरक पडतो. आम्ही ते शक्यतो म्हणजे डॉक्टर लेवलला किंवा प्रायव्हेटली माझ्या वैयक्तिक लेवलला ते मी ॲक्सेप्ट केलं असं समजलं जातं. आणि त्याच्यासाठी डाटा काही असतो, कारण कोहार्ट ट्रायल म्हणा किंवा क्रॉस सेक्शनल ट्रायल्स म्हणा अशा बऱ्याचशा ट्रायल्स होऊनच ते ड्रग मार्केटमध्ये आलेले असतात. तर मार्केटमध्ये आल्यानंतर आमचा हा फंडा राहतो की आणणाऱ्या पेशंटवरती किंवा ज्या आलेल्या पेशंट त्यांच्यावरती वापरून त्यांचा योग्य वापर करायचा सांगून त्याचा रिझल्ट पाहायचा, तर रिझल्ट चांगला वाटला तर ते वापरायचं. ओके. आणि गांधीजींनी पण काही दिवसापूर्वी सांगितलेलंच आहे ना की नवीन शिकण्याची ज्याची उमेद गेली तो म्हाताराच. नवीन शिकण्याची जशी उमेद आहे तशी नवीन वापरण्याची पण उमेद पाहिजे, शिकून ते वापरता पण आलं पाहिजे. बरोबर. तर आम्ही नवीन गोष्टी शिकतो आणि त्या वापरतोय. ओके. उपकार तर सांगू, मला खूप लोकांनी उपकार केलेले आहेत. म्हणजे माझ्या सांगलीच्या मित्रांनी पण बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे नसताना त्यांनी मदत केली आहे. म्हणजे मेडिकल कॉलेज असतील, नंतर माझे अनाटॉमीचे सर आशय सर असतील, त्यांनी बरंच मला मदत केली आहे. किंवा माझे कार्डिओलॉजिस्ट मित्र असतील डॉक्टर अमित कुमार भाटेराव, त्यांनी वेळोवेळी मला छोट्या प्रमाणात मदत करत राहिलेली आहे नेहमीच. त्यामुळे ते माझ्या आयुष्यभर स्मरणात राहतीलच. माझे मित्र असतील, माझं कॉलेज असेल, माझे अनाटॉमीचे प्रोफेसर असतील किंवा माझे कार्डिओलॉजिस्ट मित्र असतील, म्हणजे माझे सरच आहेत ते सगळे लोक माझ्या आयुष्यभर स्मरणात राहतील. आणि यांनी मदत केलेलीच आहे आणि यांच्याशिवाय शक्यच नव्हती इथं पोहोचणं. मंडळी नमस्कार. मंडळी माझं नाव रंजित, आपण पाहतात चावडी संवादाची हा आपला युट्यूब पॉडकास्ट चॅनल. मंडळी गेले कित्येक दिवस झाले आपण आपल्या याच पॉडकास्ट युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांचे अनुभव, त्या व्यतिरिक्त अनेक लोकांचे व्यवसाय आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे माणसांच्या आपण आठवणी जपण्याचा प्रयत्न करतो. बरोबर आहे. तर मंडळी आज मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा एका व्यक्तीला घेऊन आलोय, अशा एका व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी म्हणून आलोय की ज्या व्यक्तीचं समाजामध्ये खूप मोठं स्थान आहे. तसं बघायला गेलं, एक थोडक्यात मी तुम्हाला असं सांगेन की आपल्या घरी कोणी व्यक्ती आजारी असला किंवा बाबा आपण प्रवासातून बाहेर कुठून आलोय आणि अचानक मध्ये आपल्याला आपण आजारी पडलो, खोकला आला, सर्दी झाली, तर आपण पहिल्यांदा कोणाकडे जातो? अगदी बरोबर, आपण जातो डॉक्टरांकडे. तर मंडळी आज आपण आपल्या याच युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याच उत्तर गावात राहत असलेल्या एका डॉक्टरांची मुलाखत घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला आज इतक्या छान छान गोष्टी ऐकायला भेटणार आहेत, इतके छान छान किस्से ऐकायला भेटणार आहेत की आपण देखील थक्क होऊ. तर मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या वतीने मी आपल्या याच युट्यूब चॅनलच्या वतीने तुमच्या सगळ्यांच्या वतीने स्वागत करतो डॉक्टर सागर यांचं. तर सागर सर नमस्ते. सागर सर, मला सगळ्यात पहिल्यांदा तुमची पार्श्वभूमी, तुमचं संपूर्ण नाव आणि सध्या तुम्ही कुठल्या ठिकाणी तुमचा स्टडी करताय तर तुमचा व्यवसाय करताय त्याबद्दलची थोडी माहिती द्या. माझं नाव आहे डॉक्टर सागर गणपती गिरे. मी मूळचा उत्तूरचाच. माझं मेडिकलचं शिक्षण ते सांगली गव्हर्नमेंटला झालेलं आहे आणि सध्या मी MD करतोय गोवा युनिव्हर्सिटी या ठिकाणी आणि फेलोशिप करतोय मी अमृता इन्स्टिट्यूटला कोचिंगला. ओके. तर माझी फेलोशिप आहे क्लिनिकल कार्डिओलॉजीमध्ये आणि MD करतोय मी जनरल मेडिसिनमध्ये. ओके. ज्याला नेहमीच्या भाषेमध्ये काय चिकित्सा म्हणतात. काय म्हणतात? काय चिकित्सा म्हणजे शरीरावरती करण्यात येणारी चिकित्सा. ओके. ओके. मी MD त्या काय चिकित्सेमध्ये करतोय आणि फेलोशिप जे आहे माझं ते क्लिनिकल कार्डिओलॉजीमध्ये करतोय कोचिंगला. ओके. माझी पार्श्वभूमी म्हटलं तर माझं कुटुंब संपूर्ण शेतकरी कुटुंब आहे. आई वडील माझी शेती करतात. एक छोटा भाऊ आहे, तो नोकरदार आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहयोगातून माझं शिक्षण मी BD पूर्ण केलं सांगली गेले. ओके. आता डॉक्टर सागर, मला महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा तो म्हणजे जसं तुम्ही बोललात की तुमची जी पार्श्वभूमी आहे म्हणजे तुमचे आई वडील, तुमचे पाहुणे रावळे, तुमचे नातेवाईक हे सगळेजण शेतकरी, मग शेती व्यवसाय सोडून वैद्यकीयकडे आपली वाटचाल कशी चालू झाली आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं म्हणून तुम्हाला प्रेरणा नेमकी कुणाकडनं मिळाली? वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी यासाठी ठरवलं जायचं की शेतकरी कुटुंबाचे हाल आणि शेतीविषयी ज्या असणाऱ्या लोकांच्या विषयी ज्या भावना असेल, शेतीमालाचा भाव असेल, त्यामुळे मी एक इंटेन्शन ठेवलं होतं की आपण असं करायचं की जे आपल्या कुटुंबामध्ये आजपर्यंत कोणी केलं नसेल. बरोबर. आमच्या कुटुंबामध्ये आजपर्यंत कोणीही डॉक्टर नव्हतं. मला तिथे प्रेरणा मिळाली की नाही बाबा आपल्याला हे फील्ड खूप योग्य आहे आणि आपण डॉक्टरच बनायचं. ज्या दृष्टीने मी पावलं टाकत गेलो, मग 10वीला मला चांगले मार्क पडले, 11वी-12वीला चांगले झाले, CETला मला चांगले मिळाले आणि नशिबानं मला सांगली गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळालं. मी तिथे UG बाहेर करून बाहेर पडलो. ओके. जसं आता तुम्ही आम्हाला शिक्षणाबद्दल थोडक्यात माहिती दिली, तर मला तुमच्या शिक्षणाबद्दल खास करून अगदी जास्त जाणून घ्यायचं आहे. ते म्हणजे
तुमचं 10वी पर्यंत शिक्षण कुठं झालं, तुम्ही कॉलेज कुठं केलं आणि त्यानंतरच्या पुढच्या गोष्टी? माझं 10वी पर्यंत शिक्षण इथल्या गावातल्याच एका शाळेमध्ये झालं, ज्याला उत्तर विद्यालय उत्तर म्हणूया आपण. याचगावकर सर संस्थापक वगैरे होते. म्हणजे साने गुरुजींच्या वारसा असणाऱ्या शाळेमध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर 11वी 12वी हे किंवा हायस्कूल इंग्रज येते, ते महाराणी राधाबाई हायस्कूल इंग्रज येते झालं. ओके ओके. डॉक्टर, मला सांगा, तुम्ही MD फेलोशिप करण्याचा निर्णय का घेतला? गावामध्ये अशी धारणा असते किंवा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी धारणा असते की MD किंवा फेलोशिप करणारे डॉक्टर हे खूप हुशार असतात, ज्ञानी असतात. त्यामुळे माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा थोडासा बदलावा. माझ्याकडे जरी गट्स असेल, चांगले चांगले पेशंट किंवा सिरियस पेशंट जरी मी चेक करत असतो किंवा त्यांचा हँडल करत जरी असतो, तरी लोकांना विश्वास यावा आणि मलाही काहीतरी स्किल चांगल्या पद्धतीचं जे लोकांना देता यावं, यामुळे मी MD फेलोशिप स्वीकारली, म्हणजे करत आहे सध्या. डॉक्टर, जसं मगाशी आपलं बोलणं झालं होतं की आपली पार्श्वभूमी ही शेतकरी आणि त्यात आपण आलोय वैद्यकीयमध्ये. अर्थात वैद्यकीय शिक्षण घेताना तुम्हाला अडचणी काय काय आल्या होत्या? वैद्यकीय शिक्षण घेताना खूप साऱ्या अडचणी आल्या. म्हणजे पहिल्यापासून जर तुम्हाला सांगायचं गेलं तर मला आर्थिक अडचण खूप आली, कारण मेडिकल फील्ड ही खूप कॉस्टली फील्ड आहे. बरोबर. तर ते पैशाची जमाजमी करताना म्हणजे ॲडमिशन इव्हन गव्हर्नमेंट कॉलेजला जरी ॲडमिशन मिळालं असलं तरी मला त्यांची पैशाची जमाजमी करताना खूप अडचण आली. बऱ्याच नातेवाईकांनी मला मदत केली, माझ्या चुलत्यांनी मला मदत केली, माझ्या मामांनी मदत केली, माझ्या मामाच्या आईने मदत केली. काही लोकांनी सोनं दिलं, काही लोकांनी आपल्या सारखेतून थोडे पेमेंट दिले आणि मग माझी फर्स्ट इयरची फी वगैरे भरली. सगळ्यात मोठी अडचण मला हीच होती की आर्थिक नियोजन कसं ह्या 4-5 वर्षातलं सांभाळायचं. आणि शेतकरी कुटुंब असल्यामुळे मला 17 आणि 20,000 रुपये पण फी भरणं अशक्य होते त्यावेळी. पण हे सगळे माझ्याशी पाठीमागे राहिले, त्यामुळे मी शिक्षण पूर्ण करू शकतो. ओके ओके. डॉक्टर, जसं आत्ताच्या घडीला आपण बघतोय की आत्ताच्या घडीला बरीचशी मुलं मेडिकल लाईनमध्ये जातात. आता जसं तुम्ही बोलता की बाबा तुमची पार्श्वभूमी एवढी हे नव्हती, कणकण नव्हती की बाबा तुम्ही पटकन पुढे जा. अर्थात आत्ताच्या घडीला देखील अशी बरीचशी मुलं असतील की बाबा ज्यांची पार्श्वभूमी तशी स्ट्रॉंग नाहीये. तर अशा मुलांना तुम्ही तुमच्याकडे एक चांगला सल्ला काय द्याल? मी चांगला सल्ला हेच देईन की तुम्ही थांबू नका कुठे. तुम्ही जसं पुढे जात जाऊ ना तसे चांगले हात पण मदतीला येतात तुमच्यासाठी. डॉक्टर, मला एक सांगा, आत्तापर्यंत मी जेवढे डॉक्टर बघितले, ऑब्व्हियसली आता तुम्हाला देखील माहिती असतं आमच्या घरात देखील बरेचसे डॉक्टर आहेत, तर मला हा प्रश्न खास करून विचारायचा आहे. कारण मी आतापर्यंत जेवढे डॉक्टर बघितले हे लोक त्यांची प्रॅक्टिस एखाद्या दवाखान्यामध्ये करत असतात. म्हणजे एखादा सरकारी दवाखाना असू द्या, प्रायव्हेट दवाखाना असू द्या, तिथं ते त्यांची प्रॅक्टिस करत असतात आणि त्यानंतर ते कंटिन्यू तिथंच रुजू होतात. बट तरी देखील ते सगळं करत असताना तुम्ही एक स्वतःचं क्लिनिक देखील उभारलंय. तर ही क्लिनिक उघडायची संकल्पना नेमकी काय होती? सुरुवातीला माझ्या एका सिनियर डॉक्टरने मला विनंती केली होती की बाबा चल आपण माझं मोठं हॉस्पिटल काढू आणि तिथे तू माझ्या ठिकाणी काम कर. पण माझी इच्छा अशी होती की मी ज्या गावातून गेलेलो आहे त्या गावात माझा काहीतरी उपयोग झाला पाहिजे. ज्या लोकांच्या ज्या समाजातून मी बाहेर पडलेलो आणि ज्या लोकांच्या मुलं मला आज व्हॅल्यू आहे डॉक्टर, त्या लोकांसाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे. त्याच्यातून आर्थिक उलाढाल तर होणार, म्हणजे पैसे मिळणार त्याच्यातून. त्या पद्धतीत आपण त्यांना मोबदला देता आला तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट काही नाही म्हणून मी गाव स्वीकारलं. ओके ओके. डॉक्टर, आपला एक थोडासा महत्त्वाचा प्रश्न, अर्थात आपला हा व्हिडिओ पाहणारे आपले जे प्रेक्षक आहेत तर ते आता जसं आपण मगाशी मुद्दा छेड लावला की बाबा नवीन मुलांसाठी काय, ऑब्व्हियसली आता हे नवीन मुलं बरेचसे आपला हा व्हिडिओ बघत असतात. तर माझा तुम्हाला हा प्रश्न राहील की जसं तुम्ही तुमचं क्लिनिक तुमच्या गावामध्ये उघडलं तसं क्लिनिक गावामध्ये उघडण्यासाठी अगर ग्रामीण भागामध्ये उघडण्यासाठी तुम्हाला परवानग्या नेमक्या कुठल्या घ्याव्या लागल्या? परवानगी म्हणजे ग्रामपंचायत गावासारख्या ठिकाणी जर काम करत असाल तर तुम्हाला ग्रामपंचायतची NOC म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे. ओके. दुसरं, जर तुमचं हॉस्पिटल सेटअप असला तर तुम्हाला जिल्हा परिषद मधून बॉम्बे नर्सिंग ऍक्ट खाली तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट हवं असतं. नंतर फायरचं सर्टिफिकेट्स वगैरे हवे असतात. आणि अशा रिलेटेड काही गोष्टी असतात ज्या आपण म्हणजे एम्पेड म्हणजे आपण जे पोल्युशन महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे असतात त्याचं सर्टिफिकेट्स वगैरे असतात. तुम्हाला बायोमेडिकल बेस्टचं सर्टिफिकेट्स असतात, ग्रामपंचायतची NOC असतात. आणि हे सगळं सबमिट केल्यानंतर मग आपल्याला जिल्हा परिषद आपल्याला NOC देते. ओके, की बाबा तुम्ही चालू करायला हरकत नाही, म्हणजे तुम्ही क्लिनिक चालू करता. मग त्यांची काही ठराविक फी असते ती भरून तुम्ही 3 वर्षासाठी ते
हे करून घेऊ शकता की बाबा चला आपण 3 वर्षासाठी हॉस्पिटल हे बॉम्बे नर्सिंग ऍक्टमध्ये रजिस्टर झाले असं समजलं जातं. ओके ओके, त्यानंतर आपण सुरुवात करू शकतो. जर तुमचा सेटअप हॉस्पिटलसारखा असेल आणि ओपीडी जर असेल म्हणजे पेशंट बघून तुम्ही ऍडमिट न करता किंवा काही न करता जर सोडत असाल तर त्यांना कुठल्याही परवानगी द्यायची गरज नाही. एनओसी सोडून, ग्रामपंचायतची एनओसी सोडून. ओके ओके ओके, म्हणजे जे आपल्या गावामध्ये जे सारे दवाखाने वगैरे असतात त्यासाठी म्हणतात. त्यासाठी पण हॉस्पिटल सेटअप, आता माझा जसा हॉस्पिटल सेटअप आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं की तुम्हाला जिल्हा परिषदमधून ते सर्टिफिकेट घ्यावं लागतं की तुम्हाला बॉम्बे नर्सिंग खाली हे दवाखाने रजिस्टर झालेले आहेत असं. ओके ओके ओके. आणि डॉक्टर, ज्यावेळेस तुम्ही तुमचा दवाखाना तुमच्या गावामध्ये सुरुवात केली, सॉरी तुमचं हॉस्पिटल तुम्ही तुमच्या गावामध्ये सुरुवात केली, त्यावेळेसची परिस्थिती कशी होती आणि ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेस तुमच्याकडे किती पेशंट येत होते? सुरुवातीला जे आले म्हणजे मुळात कसं आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये की नवीन डॉक्टरांना पटकन स्वीकारलं जात नाही. बरोबर. आमच्या फील्डमध्ये असं म्हणतात की ज्या डॉक्टरचं वय ज्यादा तो खूप ज्ञानी आणि खूप हुशार असं समजलं जात आहे, त्याला अनुभव जास्त आला असं समजलं जात आहे. त्यामुळे बऱ्याचशा पेशंटचा फ्लो असतो तो जुन्या डॉक्टरांकडे जास्त असतो. आणि दुसऱ्या पद्धतीची काही लोक असतात की जे टेस्ट करतात तुम्हाला की नाही बाबा नवीन डॉक्टर आला बघूया तर कसं आहे. त्यामुळे सुरुवातीला माझ्याकडे 10-12 पेशंट असायचे दिवसाला. ओके. डॉक्टर, तुमचं जे हॉस्पिटल आहे मला सगळ्यात पहिलं त्याचं नाव सांगा. माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे नंदादीप क्लिनिक. नंदादीप क्लिनिक, ओके. आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये सध्या आता तुम्ही कुठल्या सुविधा रुग्णांसाठी ठेवून द्या? आता माझ्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे, मल्टीपॅरा मॉनिटर आहे, म्हणजे हृदयरोगाचे जास्त जिथे इंटरव्हेन्शन गरजेचं नाही आहे अशा ठिकाणी जर पेशंट आले तर ते हँडल करू शकतो. मॉनिटर वगैरे आहे आपल्याकडे, ऑक्सिजन सिलेंडर आहे, ECG मशीन आहे. मग बाकीचे इनबिल्ट काही लॅब टेस्ट असतात त्या आपण करून घेऊ शकतो, म्हणजे जसं रॅन्डम शुगर मोजणं, ग्लुकोमीटरवरती वगैरे चेक करू शकतो. पण बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या संपूर्ण आहेत आपल्याकडे. ओके ओके ओके. आता मी तुम्हाला थोडासा गमतीशीर प्रश्न विचारतो. माझ्या अपेक्षा आहे की तुमच्याकडनं मला ते गमतीशीर उत्तर यावं. अर्थात आपण ग्रामीण भागामध्ये राहतो, आपण ग्रामीण भागामध्ये आपलं क्लिनिक चालू केलं, आपलं हॉस्पिटल चालू केले. ग्रामीण भागातली अजून सुद्धा अशी बरीचशी माणसं आहेत की जे लोक सुई लावायला घाबरतात, सलाईन लावायची म्हणते की त्यांचा घाम फुटतो. तर तुम्ही ज्या वेळेसला तुमची ही आरोग्य सेवा ज्या वेळेसला पुरवत होता त्यावेळेस तुम्हाला अडचणी काय काय आल्या? आणि दुसरं म्हणजे तुमचा एखादा हास्यास्पद तुमचा विनोद वगैरे झाला होता का असं तुम्हाला आठवतं? एखादा किस्सा आम्हाला तुम्हाला सांगायला आवडेल का? बऱ्याच वेळेला अशा गोष्टी घडलेल्या असतात. आता लहान मुलांना वगैरे ताप वगैरे आला असेल आणि ताप तात्काळ जर कमी करणं गरजेचं असेल तर आपल्याला माहिती आहे की इंजेक्शन शिवाय पर्याय नसतो. आम्हाला पॅरासिटामॉल इंजेक्शन वगैरे देणे गरजेचं असतं. पण ते मुलगा किंवा मुलगी ही चितावपळ असतात की ते अजिबात जवळ येऊ देत नाही. अशा मुलांना पकडून त्यांना इंजेक्शन देणं किंवा त्यांना गरजेच्या गोष्टी देणं किंवा तेव्हा पकडून ठेवणं हा गमतीचा किस्सा आहेच. ते त्यांचं ओरडणं, त्यांचं शिव्या देणं, त्यांचं लाथाबुक्क्या मारणं हेही आम्ही कधी कधी खाल्लेलं आहे. दुसरा किस्सा असा झाला होता की माझ्याकडे पेशंट होता 3-4 वर्षापूर्वी, ज्याला हृदयाचे ठोके नेहमी वाढायचे त्याचे. ओके ओके. ज्याला इनअप्रोप्रिएट टॅकिकार्डिया म्हणतो. नाही कारण नसताना पण त्याचे पल्स रेट वगैरे किंवा त्याचे हृदयाचे ठोके हे नेहमी वाढायचे. बरं. ग्रामीण भागातलाच होता. तो ऍडमिट होता. मी त्याला इंजेक्शन वगैरे चालू केले. इंजेक्शन चालू केल्यानंतर अचानक माझा मॉनिटर बंद पडलं. अचानक मॉनिटर बंद पडल्यानंतर त्याच्या बायकोला काय वाटलं की माझा नवरा वाढला. म्हणून ती पळत 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 माझ्याकडे आली आणि रडायला लागली की सर असं असं झालं. म्हटलं काकू काही काळजी करू नका, म्हटलं मशीन बंद पडले, तुमचा नवरा आहे तसंच आहे म्हटलंय. असे गमतीदार किस्से होत राहतात. म्हणजे बरेचसे पेशंट असतात ते काही ना काही पराक्रम करून जातात किंवा काही ना काही शिकून पण जातात. असे बरेचसे किस्से आहेत, पण हे 2 किस्से मी तुम्हाला सांगितले. ओके ओके. आता एक प्रश्न माझा असा आहे की आपला हा ग्रामीण भाग, त्यात ग्रामीण भागामध्ये मूलतः आपण जर सिटी लेवलला जर बोलायचं झालं म्हणजे शहर लेवलला जर आपण बोलायचं झालं तर शहरामध्ये जशी जशी लोकसंख्या वाढते, बाहेर गावातले लोक जसे शहरात येऊन राहतात तसं तसं नवीन लोक कळतात वगैरे की बाबा या गावात हा रोग आला, त्या गावातून तो रोग आला. पण आपण आता राहतो हे ग्रामीण भागामध्ये. तर ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेस आपण आपलं क्लिनिक चालवत असतो त्यावेळेस मुख्यत्वे करून आपल्या ग्रामीण भागामध्ये कुठलेही आजार आपल्याला बघायला मिळतात? सीझन वाईज असतं बघा. आता पावसाळा जर तुम्ही म्हटला तर पावसाळ्यामध्ये जनरली फेफडाचे आणि पोटाचे विकार हे जास्त होतात. बरं.
कारण व्हायरल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये खूप असतात. त्यामुळे बऱ्याच वेळेला डिसेंट्री, डायरिया सारखे किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन सारखे आजार हे खूप कॉमनली आढळून येतात आपल्याकडे. ओके ओके ओके. डॉक्टर, जर तुम्हाला तुमचा दैनंदिन प्रॅक्टिस जर करायची झाली तर त्यामध्ये मुख्यत्वे करून तुमच्याकडे येणारे असे कुठले पेशंट आहेत की बाबा ज्यांना हे तुमच्या डेली वर्कचे काही ना काही आजार वगैरे असतात? माझ्याकडे नेहमी जे येणारे पेशंट आहेत ते मुख्यतः फेफडाच्या विकाराने ग्रस्त असणारे आहेत किंवा हृदयाचे आहेत, साखर बीपीचे आहेत. मुख्यतः माझ्याकडे फेफड्याच्या आजाराचे, साखर बीपीचे दम्याचे पेशंट हे कॉमनली असतात माझ्याकडे. ओके ओके. डॉक्टर, आतापर्यंत असं कधी झालंय का की एखादा पेशंट आला आपल्याकडे आणि आपल्याकडे एखादी वैद्यकीय सेवा अपुरी पडली आणि त्यातनं काही असे प्रसंग घडले, असं काय तुम्हाला आठवतं का? प्रसंग काही घडले नाही. जर माझ्याकडे सुविधा जर अपुऱ्या असतील, आता काही इंटरव्हेन्शनल जर गोष्टी करायच्या असतील की जिथं टर्शरी केअर सेंटर गरजेचं आहे त्या पेशंटसाठी, तर अशा पेशंटकडे आपल्याकडे सुविधा नसल्यामुळे मला नाईलाजास्तव पाठवायची पण वेळ आलेली आहे बरेच पेशंट. म्हणजे त्यांची इच्छा नसताना परगावी जायची किंवा कोल्हापूर गणितासारख्या ठिकाणी जायची इच्छा नसताना पण मला बऱ्याच वेळेला पाठवायची वेळ आलेली आहे त्यांना. ओके. डॉक्टर, सध्याच्या घडीला जसं आपण म्हणतोय, आता ऑब्व्हियसली आता गेले एक 50-60 वर्ष झाले डॉक्टर हा व्यक्ती दरवेळेसला टीव्हीवरती येणार, अगर कुठल्या तरी सोशल मीडियावरती जाणार आणि लोकांना आव्हान करणार की बाबा तुम्ही तुमचा आहार बदला, तुम्ही तुमची जीवनशैली बदला. तर या म्हणजे जसं आता आपण बघतोय की लोकांना जंक फूड आणि फास्ट फूड वगैरे खाण्याची भरपूर सवय, यातनं बऱ्याचशा त्यांच्यासाठी म्हणून रोगराई वगैरे नवीन निर्माण होतात. तर जर समजा त्या लोकांचा, अगर आपला देखील स्वतःचा जर आपला आहार आणि आपण जीवनशैली जर आपली बदलली नसेल तर त्यातनं आत्ता म्हणा किंवा भविष्यामध्ये म्हणा आपल्या नवीन आजार असे कुठकुठले उद्भवू शकतात? लाईफस्टाईल डिसीज हे कॉमनली उद्भवण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. कारण जंक फूड म्हणताय, फास्ट फूड म्हणताय, सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, म्हणजे आरामदायी करणं, व्यायाम न करणं, शरीराला पीळ पडेल किंवा घाम अशी कोणतीही कामं न करणं, व्यसनाधीनच्या नावे लागणं, तर ह्याच्यामुळे आपल्याला जीवनशैलीशी रिलेटेड जे आजार असतात ना ते होण्याचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये स्थौल्यता म्हणजे जाडेपणा, मेटाबॉलिक डिसऑर्डर होण्याचे चान्सेस जास्त आहेत, एंडोक्रिनल डिसऑर्डर होण्याचे चान्सेस आहेत, जसे डायबिटीज वगैरे. तर भविष्यासाठी ही खूप धोकादायक गोष्ट आहे. त्यामुळे जीवनशैली ही चांगल्या पद्धतीने स्वीकारून आयुर्वेदामध्ये जसं सांगितले की आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य यांचं तंतोतंत जर तुम्ही पालन केलं तर तुम्ही आजारापासून लांब राहू शकता. शक्यतो लाईफस्टाईल डिसीज पासून तुम्ही लांब राहू शकता. ओके. योग्य आहार खाणं, पुरेशी झोप घेणं आणि ब्रह्मचर्य म्हणजे नुसतं सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नाही, पण इट्स ऍक्टिव्हिटी ऑफ डेली वर्क. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही व्यायाम असेल, तुम्ही समाजामध्ये कसं वागता हे पण असेल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी हे ब्रह्मचर्यामध्ये येतात. त्या व्यवस्थित स्वीकारून जर केलं तर आपण आजारापासून लांब राहण्याची शक्यता जास्त असते. बरोबर. डॉक्टर, मी आत्ताचा प्रश्न थोडासा महिलांबद्दल विचारतो, कारण सध्याच्या वातावरणामध्ये आपण बघतोय की जसं आपण म्हणतो की बाबा एखाद्या नवीन दाम्पत्याने लग्न केलं तर लग्नाचे कित्येक वर्षानंतर देखील त्यांना मुलबाळ वगैरे होत नाही. ऑब्व्हियसली आता जुन्या काळामध्ये लोक हे नेहमी महिलांना दोष देत होते, आता पुरुषांना दोष देत होते. तर आता जसं आपण जीवनशैलीबद्दल बोलतो तसं जर समजा आपण या नवीन दाम्पत्यांना जर आपल्याकडनं काही नवीन सुचवायचं झालं तर काय सांगता येईल? आता तुम्ही जसं म्हणताय ना की नवीन दाम्पत्यामध्ये बाकीच्या गोष्टी किंवा लाईफस्टाईल डिसीज आहेत ना हे खूप पूर्वीपासूनच एक्झिस्टिंग असणार आहे. जसं पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज हे महिलांमध्ये कॉमन आहे. जसं पुरुषांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयीमुळे त्यांच्यामध्ये स्पर्म काउंट किंवा स्पर्म मोटिलिटी जी म्हणतोय ते कमी जास्त होण्याचे प्रमाण, ह्याला सगळ्याच गोष्टी जबाबदार आहेत. म्हणजे काही जणांना जेनेटिक अनुवंशिक गोष्टी जबाबदार आहेत, काही जणांना व्यसनाधीनता गोष्टी जबाबदार आहेत. महिलांमध्ये जसं पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज म्हणतो किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम म्हणतो, त्या गोष्टींमध्ये मुलं किंवा अपत्य होण्याचं प्रमाण हे फार कमी आहे. माझा सल्ला हाच आहे की योग्य वयात जर लग्न झालं तर पहिल्या 1-2-3 वर्षामध्ये तुमच्या प्रायोरिटी ही मुलांसाठी असल्या पाहिजे. मुलाला जन्म देऊन मग तुम्ही बाकीच्या गोष्टीवरती प्रायोरिटी ठेवा, असं माझं वैयक्तिक मत असेल. बरोबर. डॉक्टर, तुमचा असा आतापर्यंत कधी प्रसंग आलाय का की बाबा एखादा पेशंट आहे आणि बाबा त्याला आपल्या क्लिनिक पर्यंत येतात नाहीये आणि आपण घरी जाऊन घरपोच म्हणजे त्याच्या घरी जाऊन आपण त्याला आरोग्य सेवा पुरवल्या? अशा बऱ्याच वेळेला वयस्कर लोक असतात, त्या वयस्कर लोकांना इकडे येता येत नाही किंवा घरी कोणी येणार नसतं. पण मला ज्यावेळी वेळ असतो ना त्यावेळी मी घरी जाऊन बघतो पेशंट. डॉक्टर, मी एक प्रामुख्याने मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सध्याच्या घडीला
ग्रामीण भागामध्ये टेलिमेडिसिन सेवा जी आहे ती पुरवताय का? हो, काही ठिकाणी मी पुरवायचा प्रयत्न करतो, पण जिथे साधे साधे आजार असतात, काही जणांचं लवकर होतंय आणि होतंय की जिथे काही लॅब इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं नाही आहे. प्रायमरी स्टेजला मेडिसिन देऊन आपण बघू शकतो 1-2 दिवसासाठी. समजा मी अवेलेबल नसेल तर मी शक्यतो फोनवरून किंवा व्हॉट्सअपवरून मेसेज थ्रू त्यांना मेडिसिन सांगतो. डॉक्टर, सध्याच्या काळामध्ये जसं आता आपण बघतोय की बरेचसे डॉक्टर वगैरे जे आहेत हे सोशल मीडिया थ्रू लोकांना कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतात आहेत. तसं तुमचा भविष्यामध्ये असा काही विचार आहे का की बाबा लोकांशी बोलणं चालणं ठेवणं सोशल मीडिया मार्गे, अगर स्वतःचे व्हिडिओ वगैरे बनवणं, आयदर तुमच्या एखादा स्टुडंट असेल तर बरेचसे असे लोक आहेत, बरेचसे असे मुलं आहेत आपली जे लोक आपल्याकडनं सल्ला घेऊ पाहतात पण डायरेक्ट येऊन आपल्याशी ठिकाणी त्यांचा वार्ता होत नाही, तर अशा लोकांना आपण डिजिटली थ्रू त्यांच्या समोर जाण्याचा प्रयत्न करणार आहात का? भविष्यामध्ये मला नक्कीच विचार आहे की लोकांच्यापर्यंत ह्या मार्गाने पोहोचेल. ओके. डॉक्टर, तुमच्या क्लिनिकमध्ये सध्या ज्या काही चाचण्या वगैरे केल्या जातात तर यामध्ये प्रामुख्याने कुठल्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात? माझ्यामध्ये जनरली ज्या चाचण्या केल्या जातात ते इलेक्ट्रोकार्डिओग्राम केला जातो, माझ्याकडे स्पायरोमेट्री केली जाते, माझ्याकडे रिदोमीटरला लंग फंक्शन चेक केलं जातं आणि मग बाकीच्या लॅब टेस्ट त्या माझ्या हॉस्पिटलला किंवा क्लिनिकला येऊन लॅब टेक्निशियन येऊन करून जाऊ शकतात. ओके. आता मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. हा प्रश्न बहुतेक माझ्यासारख्या अशा कित्येक लोकांना आला असेल. तो म्हणजे असा आहे की आता आम्ही देखील आता नुकतंच गावी आल्यानंतर पाहतोय की बाबा डॉक्टर लोकांकडे बरेचसे MR वगैरे येतात, त्यांच्या कंपनीचे नवीन आलेले मेडिसिन वगैरे दाखवतात. मग तुम्ही लोक ते मेडिसिन वगैरे घेता, त्या मेडिसिनचा तुम्ही व्यवस्थितपणे अभ्यास करता, त्यानंतर ते मेडिसिन आपल्या पेशंटला वगैरे देतात. तर हे जे नवीन संशोधन झालेले जे मेडिसिन म्हणजे औषधं वगैरे असतात तर याला वापरात घ्यायची नेमकी काय पद्धत आहे? वापर घ्यायची हीच पद्धत आहे की येणाऱ्या तुमच्या जवळच्या काही पेशंटवरती त्यांचा वापर करायचा. ओके. वापर केल्यानंतर तुम्हाला नक्की जाणवेल की तो पेशंट जर सांगत असेल की नाही बाबा तुम्ही दिलेल्या मेडिसिन मला पहिल्या मेडिसिनपेक्षा थोडा जास्त फरक पडतो, आम्ही ते शक्यतो म्हणजे डॉक्टर लेवलला किंवा प्रायव्हेटली माझ्या वैयक्तिक लेवलला ते मी ॲक्सेप्ट केलं असं समजणार होतं. आणि त्याच्यासाठी डाटा काही असतो, कारण कोहार्ट ट्रायल म्हणा किंवा क्रॉस सेक्शनल ट्रायल्स म्हणा अशा बऱ्याचशा ट्रायल्स होऊनच ते ड्रग मार्केटमध्ये आलेले असतात. तर मार्केटमध्ये आल्यानंतर आमचा हा फंडा लागतो की आणणाऱ्या पेशंटवरती किंवा ज्या आलेले पेशंट त्यांच्यावरती वापरून त्यांचा योग्य वापर करायचा सांगून त्याचा रिझल्ट पाहायचा, तर रिझल्ट चांगला वाटला तर ते वापरायचं. ओके. आणि गांधीजींनी पण काही दिवसापूर्वी सांगितलेलंच आहे ना की नवीन शिकण्याची ज्याची उमेद गेली तो म्हाताराच. नवीन शिकण्याची जशी उमेद आहे तशी नवीन वापरण्याची पण उमेद पाहिजे, शिकून ते वापरता पण आलं पाहिजे. तर आम्ही नवीन गोष्टी शिकतो आणि त्या वापरतोय. ओके. डॉक्टर, तुम्ही ज्या वेळेस कॉलेजला होता म्हणजे ज्यावेळेस तुमचं वैद्यकीय शिक्षण चालू होतं त्यावेळेसचा एखादा किस्सा तुम्हाला सांगूशी वाटतो, जो किस्सा तुम्हाला अजूनपर्यंत आठवणीत राहिला कायमचा, म्हणजे तो गमतीशीर असू दे, अगर एखाद्या व्यक्तीने आपल्यावर केलेला एखादी उपकाराची परतफेड असते? उपकार तर सांगून मला खूप लोकांनी उपकार केलेले आहेत. म्हणजे माझ्या सांगलीच्या मित्रांनी पण बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे नसताना त्यांनी मदत केली. म्हणजे मेडिकल कॉलेज असतील, नंतर माझे अॅनाटॉमीचे सर आशय सर असतील, त्यांनी बरंच मला मदत केली आहे. किंवा माझे कार्डिओलॉजिस्ट मित्र असतील डॉक्टर अमित कुमार महाडेराव, त्यांनी वेळोवेळी मला छोट्या प्रमाणात मदत करत राहिलेली आहे नेहमीच. त्यामुळे ते माझ्या आयुष्यभर स्मरणात राहतीलच. माझे मित्र असतील, माझं कॉलेज असेल, माझे अॅनाटॉमीचे प्रोफेसर असतील किंवा माझे कार्डिओलॉजिस्ट मित्र असतील, म्हणजे माझे सरच आहेत ते सगळे लोक माझ्या आयुष्यभर स्मरणात राहतील. यांनी मदत केलेलीच आहे आणि यांच्याशिवाय शक्यच नव्हती इतर पोहोचणं. डॉक्टर, जसं आता एक उदाहरण द्यायचं झालं, मी स्वतः युट्यूबचा पॉडकास्टर आहे. आज मी एक होस्ट करण्यासाठी म्हणून मी माझ्या युट्यूब चॅनलवरती बसतोय. मी आज एक गेस्ट बोलवले, मी त्यांच्याशी मुलाखत घेतो. बट ही मुलाखत घेण्याच्या एक पहिले 10-15 मिनिटं आधी मी स्वतः नर्वस असतो की बाबा आता पुढे जाऊन काय. तर ज्या वेळेसला तुम्ही तुमच्या या क्षेत्रामध्ये सुरुवात केली होती त्यावेळेसला एक तुम्हाला दडपण वगैरे असं काय होतं का, किंवा तुम्ही ज्या वेळेसला बाबा लोकांसमोर येतात त्यावेळेसला एक मनामध्ये हुरहुरी अशी काय होती का? 100% हुरहुरी होतीच, कारण लोक आपल्याला कशा पद्धतीने स्वीकारतील हे माहीत नव्हतं आम्हाला. आणि लोकांचा ज्यावेळी ट्रीटमेंट चालू केली, लोकांच्या विषयी माझ्या मनामध्ये जशी आपुलकीची भावना आहे तसं लोकांनाही वाटायला लागले की हा नवीन मुलगा आहे, चांगले प्रयत्न करतोय, मेडिकल फील्डमध्ये आहे पण चांगले प्रयत्न करतोय.
पेशंट बरं करायचा प्रयत्न करतो तर लोकांनी काही ठिकाणी विश्वास टाकला त्यामुळे मला कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला नक्की मदत झाली. पण नर्वस सुरुवातीला मी डेफिनेटली होतो आणि नर्वस होऊनच मी सुरुवात केली होती. पण ते नर्वसनेसचं हॅपीनेस 1-2 वर्षामध्येच मला जाणवायला लागला की लोक यायला लागलेत, विश्वास टाकायला लागलेत. ज्यावेळी विश्वास टाकतात त्यावेळी आपली जबाबदारी वाढते की बाबा त्यांच्या विश्वासाला आणखी काही पात्र होईल अशा गोष्टी माझ्याकडून घेणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. त्या दृष्टीनं मी प्रयत्न करत राहिलो. म्हणजे आजपर्यंत करतोय. आजही मी तुम्हाला सांगतो की डेली मी मेडिसिनची 10 पानं वाचल्याशिवाय झोपत नाही. डेली. ओके, चांगले. डॉक्टर, सरळ प्रश्न विचारतो. वैद्यकीय क्लिनिक तुमचं, तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुमचं क्लिनिक आहे, तर या क्षेत्राला तुम्ही व्यवसाय म्हणून पाहताय की आरोग्य सेवा म्हणून पाहताय? ह्या क्षेत्रांना मी पैसे कमवण्याचा मार्ग अजिबात मानत नाही, मी तुम्हाला खरं सांगतो. पण मी समाजसेवा करतोय आणि समाजसेवेतून पैसा मिळतोय हे 100% मला माहिती आहे. डॉक्टर, ग्रामीण भागामध्ये ज्यावेळेसला आपण आपलं क्लिनिक चालू करतो, लोकांना आपण एक सेवा म्हणून लोकांसाठी या गोष्टी करायला सुरुवात करतो, त्यावेळेसला त्या लोकांकडनं आपल्याला नवीन काय अशी गोष्ट शिकायला मिळते का? बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण लोक म्हणजे इतकी दर्यादारी आणि संवेदनशील असतात ना. हे मला मेडिकल कॉलेजमधून मी ज्यावेळी बाहेर पडून आलो तेव्हा मला समजलं की माझ्याकडे एक पेशंट होता आरोग्यचा ॲडमिट. तर त्या पेशंटचं वय 84 वर्ष होतं आणि तो पेशंट पॅरालिसिसचा होता. ओके. तर त्याने मला वाटतं की 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्यावेळी त्या पेशंटचं बिल काहीतरी 10-12 हजार रुपये झालं होतं. पण त्या आजींकडे ते पैसे भरण्याची पण कुवत नव्हती. पण त्या आजीनं, मी म्हटलं होतं की नाही तुमच्याकडे जमत नसेल तर थोडा वेळ थांबून, नाही म्हटलेली का, एवढं प्रयत्न करून माझ्या नवऱ्याला व्यवस्थित केला असता. तर तिने गावातल्या पाटलाकडे जाऊन ऊस भांगरण्यासाठी मी पुढचे 3-4 महिने येतो आणि मला ॲडव्हान्समध्ये पैसे द्या असं करून तिने माझे 10-12 हजार रुपये आणून मागवले. तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आलं की म्हटलं की चला, पैशासाठी ट्रीटमेंट थांबवायची नाही, पैसे घ्यायचे पण पैसे नाही म्हणून ट्रीटमेंट थांबवली नाही. आज पण कुणाचीच थांबवली नाही. ट्रीटमेंट फर्स्ट, मनी लॅटर. बरोबर. पहिल्यांदा ट्रीटमेंट घ्या, पैसे नंतर द्या. बरोबर. अगदीच. डॉक्टर, लहान मुलांच्या आरोग्यासाठी म्हणून स्पेशली तुम्ही काय असे उपक्रम वगैरे राबवताय? सध्या माझं क्षेत्र पेडियाट्रिक फील्डमध्ये नसल्यामुळे मी शक्यतो काही राबवले नाही आहे. ओके. आणि जसं आता आपण बघतोय की सर्रास आता तुम्ही रस्त्यावर जरी चालत चालला तरी आपले शेजारी पाजारी अशी 10-15 माणसं अशी आपल्याला भेटतात की ज्यांना बीपी आणि शुगरचा त्रास आहे. 100%. तर जर समजा अशा लोकांना आपल्याकडनं काही सल्ला द्यायचा झाला, मग ते तुमच्या आहाराबाबतीत असू दे, अगर जीवनशैली बाबतीत असू दे, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मी त्यांना नेहमी हेच त्रिसूत्री सांगतो की आहार निद्रा ब्रह्मचर्य याचं जे पालन आहे, म्हणजे आहार एवढाच खावा की ज्यांना पोट भरेल, पोट फुगेल असं खाऊ नका. बरोबर. निद्रा योग्य वेळेत योग्य झोप घ्या. बरोबर. आणि ब्रह्मचर्य म्हणजे तुम्ही व्यायाम करा. तुम्ही समाजामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तुमचे जे राग, द्वेष, मत्सर, ह्या गोष्टींचं तंतोतंत पालन करा. आणि ब्रह्मचर्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी येतात. म्हणजे जसं लैंगिक गोष्टी येतात, जसं व्यायामाच्या गोष्टी येतात, जसं व्यायामाच्या गोष्टींबरोबर जसं तुमचं वागणं, समाजामध्ये कसं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी ब्रह्मचर्यामध्ये इन्क्लूड आहेत. तर ह्या गोष्टीचं जर तंतोतंत तुम्ही पालन केलं तर मी त्यांना सांगतो की तुमचं जे डिसीज आहे ना ते मॉडिफायला व्हायला थोडा वेळ लागेल, पण ते नक्की मॉडिफाय होते. म्हणजे समजा तुम्ही ओव्हरवेट असाल तर तुम्ही चांगला आहार घेतला, योग्य झोप घेतली आणि ब्रह्मचर्यामध्ये बाकीच्या गोष्टी जर योग्य पद्धतीने केले, व्यायाम केल्या, बाकीच्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला 100% त्याचा फरक जाणवेल. मी हाच सल्ला सांगेन की आहार निद्रा आणि ब्रह्मचर्याचं तंतोतंत पालन करा आणि खाण्यासाठी जगू नका, जगण्यासाठीच फक्त खा. ते अगदी बरोबर बोलतात. डॉक्टर, आता जसं आपण बघतोय की 2020, 2021 आणि 2022 कोरोना काळात, तर या कोरोना काळामध्ये आपल्या क्लिनिककडून ग्रामीण भागामध्ये काही सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न झाला होता का? 100% आम्ही सुखसुविधा पुरवल्या. ज्यावेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची गरज होती त्यावेळी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर माझ्या हॉस्पिटलचं निर्माण करून कोविड सेंटरना दिलं होतं सुरुवातीचे काही दिवस. नंतर ऑक्सिजन सिलेंडर अवेलेबल झाले आणि तिकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर अवेलेबल झाल्यानंतर आलं. ही गोष्टी झाली. पण त्याबरोबर आम्ही डिवोटेडली काम करत होतो विदाऊट एनी पेमेंट.
म्हणजे कोविड सेंटर होती उत्तूरमध्ये आजसारख्या ठिकाणी, तर आम्ही डीओपीटी जाऊन काम करायचो. मग काही म्हणजे आम्ही सगळेच डॉक्टर जवळपास आम्ही ते डीओपीटी काम करत होतो कोविड सेंटरला जाऊन. डॉक्टर, आज आत्ताच्या घडीला तुम्ही जे काही शिक्षण घेतात, म्हणजे अगदी मी असं म्हणेल की झिरो, की बाबा ज्या वेळेसला शून्यात तुम्ही सुरुवात केली होती ते आज तागायत तुम्ही ज्या पोझिशनला उभे आहात, तर यामध्ये जर कम्पेअर करायचं झालं, अगर यामध्ये जर बोलायचं झालं, तर तुम्ही तुमच्याकडनं कुठल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी मांडाल? शैक्षणिक दृष्ट्या जर तुम्ही म्हटला ना, तर परिस्थिती बेताचीच असल्यामुळं जेमतेमच गोष्टी मिळायच्या. पण जेमतेम गोष्टीपासून आम्ही हे शिकलो की बाबा गरजा कमी ठेवून पण काही चांगल्या गोष्टी आपल्याला करता येते. म्हणजे त्याच्यामध्ये अभ्यास प्रायोरिटी ठेवून आपल्याला काय चांगल्या गोष्टी करत आल्या तर मी त्या डेफिनेटली करायचा प्रयत्न केला. मी आजही तेच करतो. मी नेहमी माझ्या गरजा कमी ठेवतो. मी बाकीच्यासारखं बघत नाही की समोरच्यानं मर्सिडीज घेतली किंवा समोरच्याकडे बोलले त्यामुळे मी घ्यावं. माझ्या गाडीवरती माझं काम वाटलं तर मी तो करतो. नेहमी हेच प्रयत्न करतो की जितक्या चांगल्या पद्धतीनं राहता येईल आणि गरजा कमी ठेवता येईल तेवढा मी प्रयत्न करून त्या गरजा कमी ठेवण्याचा प्रयत्न करतो नेहमी. डॉक्टर, तुम्ही सध्या एक डॉक्टर म्हणून काम करताय, तर मी तुम्हाला आता हे म्हणणार नाही तुम्ही व्यवसाय करताय. आता तुम्ही याआधी मला सांगितलं की आपल्याकडनं ही सेवा पुरवली जाते, तर या सेवा क्षेत्रामध्ये तुम्ही तुमची सेवा पुरवत असताना तुमचं अंतिम ध्येय नेमकं काय असणार? माझं अंतिम ध्येय हेच आहे की लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, लोकांनी आरोग्याकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं आणि त्याच्यासाठी माझी जर काही नक्की मदत होत असेल तर मी करण्यासाठी तयार असेल. सो मंडळी, ऐकून कसं वाटलं मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि अर्थात सध्याची वेळ ही आपली पॉडकास्ट काढण्याची रात्रीची आहे, सो त्यामुळे अगदी जास्त वेळ न घालवता तुमची इथेच रजा घेतो. सो मंडळी, हा आपला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. तर मंडळी, एवढं बोलून मी आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद.